या मॅडमला पाकिस्तानचं का आवडलं? काव्या मरन सनराईज हैदराबादच्या मालकीन सध्या प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल होत आहे. पण का काय झालं असं तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. शाहरुख खानच्या रईस या चित्रपटात एक डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. अम्मी जान कहा करती थी, गंदा है पर धंदा है. पण आज देशभरात एक खूप मोठा प्रश्न विचारला जातोय. धंदा देशापेक्षा मोठा असू शकतो का? धंदा इतका मोठा असू शकतो का की जो भारताचा अपमान करतो, भारतीय सैनिकांची खिल्ली उडवतो, त्यालाच आपण पैसे देऊन आपल्या टीममध्ये घ्यावं? आज हा प्रश्न फक्त क्रिकेटचा नाही, आज हा प्रश्न देशाच्या सन्मानाचा आहे. आणि म्हणूनच आज 140 कोटी भारतीय सरळ प्रश्न विचारत आहेत काव्या मरन यांना. मॅडम काव्या मरन, तुम्हाला भारतापेक्षा पैसा जास्त प्रिय आहे का? कारण ज्या खेळाडूनं वारंवार भारताविरोधात विषारी वक्तव्य केली, ज्यानं सोशल मीडियावर भारतीय सैनिकांचा अपमान केला, ज्यानं भारतीय क्रिकेटपटूंची खिल्ली उडवली, अशा पाकिस्तानी खेळाडूला तब्बल 2.2 कोटी रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेणं खरंच गरजेचं होतं का? हा तोच खेळाडू आहे अब्रार अहमद. हा तोच अब्रार अहमद ज्याच्या वागणुकीमुळे भारतीय खेळाडूंमध्ये संताप निर्माण झाला होता. हा तोच खेळाडू ज्यानं भारताविरोधात अपमानास्पद प्रतिक्रिया दिल्या. आणि इतकंच नाही तर भारताच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या घटनेवरही सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवणारे पोस्ट व्हायरल झाले होते. जगभरात ज्याच्या वागणुकीवर टीका झाली, ज्याला त्याच्या स्वतःच्या संघातूनही कधीकधी बाजूला केलं गेलं, तोच खेळाडू भारतातील फ्रँचायझीमध्ये येतो आणि त्याला करोडो रुपये दिले जातात. हे पाहून भारतीय चाहते संतप्त झाले, तर त्यात चूक काय आहे? सनरायझर्स हैदराबाद ही टीम अनेक वर्षांपासून भारतीय चाहत्यांची आवडती टीम राहिली आहे. या टीमच्या आक्रमक क्रिकेटमुळे लोकांनी त्यांना खूप सपोर्ट केला. लोकांना उत्साह होता की यावर्षी या टीममध्ये भारतीय स्टार खेळाडू धमाल करतील. अभिषेक शर्मासारखा खेळाडू, ईशान किशनसारखा आक्रमक फलंदाज. पण अचानक या एका निर्णयामुळे संपूर्ण वातावरण बदललं. आज सोशल मीडियावर लोक सरळ बोलत आहेत. सनरायझर्स हैदराबादनं भारतीय भावनांशी खेळ केला आहे. आणखी एक गोष्ट लोकांना खूप त्रास देणारी आहे. पाकिस्तानमध्ये ज्या खेळाडूंवर टीका होते, ज्यांना कधीकधी त्यांच्या स्वतःच्या देशातही ट्रोल केलं जातं, तेच खेळाडू भारतात येऊन करोडो रुपये कमावतात. हा पैसा कुठे जातो? तो पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत जातो. त्या पैशावर कर भरला जातो. आणि त्याच पैशातून पुढे काय होतं, हा प्रश्न अनेक लोक विचारत आहेत. याच कारणामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप दिसतो आहे. शेम ऑन SRH, बॉयकॉट SRH, काव्या मरन, अब्रार अहमद, हे सगळे शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. अनेक फॅन क्लब्ज जे आधी सनरायझर्सचे समर्थन करत होते, तेच आता उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. लोक म्हणत आहेत, काम असं केलं आहे की सगळे मिळून टीका करत आहेत. कोच डॅनियल वेटोरी यांनी त्यांच्या बाजूनं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की हा क्रिकेटचा निर्णय होता. पण भारतात क्रिकेट फक्त खेळ नाही. भारतामध्ये क्रिकेट म्हणजे भावना आहे. आणि जेव्हा त्या भावनांवर घाव बसतो, तेव्हा प्रतिक्रिया येणारच. भारतीय चाहते सांगत आहेत की आमचे खेळाडू मैदानावर पाकिस्तानला उत्तर देतात. वरुण चक्रवर्तीसारखे खेळाडू आपल्या कामगिरीनं पाकिस्तानच्या खेळाडूंना प्रत्युत्तर देतात. पण दुसरीकडे भारतीय फ्रँचायझीज त्याच खेळाडूंना पैसा देत असतील, तर तो विरोधाभास लोकांच्या लक्षात येणारच. म्हणूनच आज हजारो भारतीय चाहते सरळ सांगत आहेत, क्रिकेट ठीक आहे, व्यवसाय ठीक आहे, पण देशाचा अपमान करणाऱ्यांना पैसे देणं कधीही ठीक असू शकत नाही. आणि म्हणूनच आज अनेक चाहते स्पष्ट सांगत आहेत, देशापेक्षा मोठा कोणताही धंदा नसतो. आणि जो हे विसरतो, त्याला जनता कधीही माफ करत नाही. अशाच प्रकारचे क्रिकेट संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.